फक्त 9 खेळाडू. एक पारितोषिक येते बंटी दादा भोईर, खास करून गुंडे संघासाठी एक पारितोषिक आहे. लगातार 3 विकेट, 1515. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स दर्शन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सचिन आणि नितीन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला डोलखाम असोसिएशन, दुसऱ्या बाजूला शाहीद 11 गुंडे. शाहीद 11 संघाचा गुंडे संघाचा विचार केला तर या वाल्केश्वर चषकाचा 2 वेळा चॅम्पियन पद ज्यानं पटकावलंय ना, तो संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सलीमभाई शेख जे प्रसिद्ध उद्योजक आहेत त्यांच्याकडून एक पारितोषिक येत आहे. शाहीद 11 गुंडे लगातार 2 वर्ष रफिकभाई शेख यांचा संघ ही स्पर्धा जिंकलेला आहे. 3ऱ्या वर्षी जर जिंकला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये खास करून मेजवानी आणि त्या मेजवानीसाठी स्पेशल बोकड आहे सलीमभाई शेख यांच्या वतीनं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पंचांचा लेट्स प्ले इशारा. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. फर्स्ट बॉल दिस मॅच. पहिलाच बॉल कल्पेश. सुंदर चेंडू हाताळला, क्षेत्ररक्षण लाजबाब. पहिला चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. कल्पेश जाधव इथे जबरदस्त झेल. संपला बॅटर सचिनचा खेळ. सचिन 0वरती बाद. डोलखाम असोसिएशनला लागणारा धक्का क्रमांक पहिला फलंदाज बाद. बंटी दादा भोईर यांच्याकडनं कॅश प्राइज येतो लगातार 3 विकेट्ससाठी 1515 रुपये रोख कॅश प्राइज जो दिला जाईल. वेळ वाचवणं गरजेचं राहील. कल्पेश जाधव गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे स्विच हिट करायचा प्रयत्न. इथे धक्का क्रमांक दुसरा. डोलखाम क्रिकेट असोसिएशनला जयवंत 0चा गॉगल घालून येईल माघारी. 1 मोर बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद. अजून एक विकेट आली. 1515 रुपये बंटी दादा भोईर यांच्याकडनं. जर अजून एक विकेट असेल, विकेट हॅट्रिक कंप्लीट होत असेल तर बंटी दादा भोईर 1515 रुपयाचा रोख कॅश प्राइज. आज बक्षिसांची खैरात कारण या स्पर्धेचा महाअंतिम दिवस. बॅटर मैदानाच्या आतमध्ये भरत दाखल होताना पाहायला मिळेल. धन्यवाद डीचे. 2 विकेट आल्या 0वरती. तिसरी येईल का हे पाहणं गरजेचं आहे.
इथे सुंदररित्या चेंडू हाताळला. हा चेंडू मात्र डॉट येताना पाहायला मिळेल. काय कमालीची गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये कल्पेश यादव. 4 चेंडू हाताळले, 2 विकेट्स, एकही धाव अद्यापर्यंत खर्च केले नाही. नॉन स्ट्रायकर रेंजवरचे बॅटर नितीन चौधरी या खेळाडूला आपण पाहतोय टोलकाम क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष नॉन स्ट्रायकर रेंजवरती. इथे मिसफील्ड, क्षेत्ररक्षण लाजवाब, 2 धावा कंप्लीट. बंटीदादा भोईर यांच्याकडून लगातार 3 विकेट साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 1500 अजून वाढलेत. इथे बिगिट डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक कॅश ड्रॉप. शेख सिद्दीकभाई शेख यांचंही शुभागमन होतं, त्यांचं करूया वेलकम आणि त्यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. त्यांचं मनापासून आभार. ओल टू कॉमेंट्री बॉक्स. आमचे बंटीदादा भोईर यांच्याकडून आमच्या संपूर्ण समालोचन कक्षासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. तीनच धावा फलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपला. इथे फटका चांगला, तिथे क्षेत्ररक्षक झेल झालाय, जबरदस्त झेल आणि फलंदाज भरत होईल फेल. 1 मोर बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद. समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला इलेक्ट्रिक स्कूटी आहे, तिची लाईट चालू आहे. ज्याची कोणाची असेल त्याला विनंती असेल की ती लाईट ऑफ करा. लाईट डायरेक्ट मैदानाच्या आतमध्ये जाते. इथे चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय, तिथे क्षेत्ररक्षण सुंदर. श्रावणला पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या बॉलवरती विकेट आली, त्यानंतर दोन धावा आलात. 5 धावा फलकावरती गुरुनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल. इथे सेन्सिबल क्रिकेट. मयूर डायरेक्ट हिट अटेम्प्ट, बॅकअप चांगला. मयूर दिनकर क्षेत्ररक्षण सुंदर.
एक सिंगल आली. संघाची धावसंख्या त्या फलकावरती 6 धावा. 6 ऑन द बोर्ड. स्ट्रायकर एंड वरती नितीन चौधरी. 9 चेंडूंचा खेळ संपला आणि 10व्या बॉलला स्ट्राईक वरती आला. इथे गतीमध्ये थोडस परिवर्तन. लोवर फुल टॉस. हा चेंडू डॉटेल. हे चेंडू निर्धाव येताना मात्र पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे सुंदर चेंडू हाताळला. काय कमालीची गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये शाहिद इलेव्हन गुंडे संघाची. तब्बल 2 वेळा या स्पर्धेचा चॅम्पियन पद पटकावणारी टीम आहे. ते चॅम्पियन पद का पटकावलं ना त्याच उत्तर मैदानाच्या आतमध्ये देता येत आहे. काय कमालीची गोलंदाजी चालू आहे शाहिद इलेव्हन गुंडे संघाची. रफीकभाई शेख यांनी प्रस्तुत केलेला हा संघ. इथे एक स्ट्रेट ड्राईव्ह. फटका चांगला. तिथे क्षेत्ररक्षण लाजवाब होताना पाहायला मिळेल. दरम्यान धाबा कंप्लीट होतील 2. या 2 धाबेच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या धाव फलकावरती 8 धावा. 12 चेंडूंचा वादळी खेळ संपला आणि धावसंख्या धाव फलकावरती 8 धावा. डीजे श्रावणी डीजे तुषारला संधी. खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे रफीकभाई शेखची. ते आपल्याला पाहायला मिळत आहे सध्याच्या घडीला व्यासपीठावर. कलाकार थोडेसे मला वाटतं जेवणाची विश्रांती घेतात आणि त्यांची उणीवच भासून दिलेली नाहीये. त्यांचं कौतुक. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. जबरदस्त गोलंदाजी चालू. 8च धावा धाव फलकावरती आहेत. बंटी दादा भोईर विकेट हॅट्रिक कंप्लीट होत असेल. 1500 होते आता 3000 केलेत म्हणजे प्रति विकेट 1000 रुपयाचं कॅश प्राइस. पण त्या लगातार घ्याव्या लागतील तरच 3000 रुपये दिले जातील. गोलंदाजी ट्रॅक वरती ऋतिका. तुम्ही विकेट घ्या पारितोषिकाचं आम्ही बघूच. बंटी दादा तेच सांगता येतं. इथे विकेट करायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. तिथे धाव कंप्लीट होईल. एक सिंगल. 9 धावा फलकावरती. कल्पेश जाधवचं क्षेत्ररक्षण सुंदर राहिला. अद्यापर्यंत एकही मोठा फटका आला नाही. डोलकाम असोसिएशन बॅटिंग करत असताना एकही मोठा फटका आला नाही. नितीनच्या बॅटमधून येईल का पाहावं लागेल. फटका इथं चांगला. सापड दिली बॉलला एक्स्ट्रा कव्हरला. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर राहिला. अख्तर शेख जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 10 धावा. क्रिकेटची लाईफलाईन म्हणून सिंगल डबलला जरूर म्हटलं जातं. पण आता इथे जर तुम्हाला चांगली टोटल एक फायटिंग स्कोर जर उभा करायचा असेल ना सिंगल डबल चालणार नाही. इथे फटका चांगला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला. तिथे क्षेत्ररक्षण मयूर दिनकर लाजवाब राहिला. एक सिंगल आली. 11 धावा धाव फलकावरती. स्ट्रायकर एंड वरती बॅटर नितीन. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. विकेट हॅट्रिक कंप्लीट होत असेल. बंटी दादा भोईर 3000 रुपयाचा कॅश प्राइज. इथे विकेट करायचा प्रयत्न. फटका फसला. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. व्हेरी गुड टेकन. जबरदस्त झेल संपला. बॅटर नितीन चौधरीचा खेळ. फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल दाखल होताना पाहायला मिळेल. एक चांगली टोटल. एक चांगली
बंटी दादा भोईर यांच्याकडनं विकेट हॅट्रिक कंप्लीट होत असेल तर तब्बल 4000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दोन गेलेत अजून एक विकेट आली तर 4000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नाही 5 करणार होतो, पाहिलं ना जशी दुसरी विकेट आली लगेच 1000 कमी केलेत. देवे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे नितीन मैदानाच्या बाहेर पण नव्हता आला, त्याच्या मागोमाग लगेच अमोल आलाय. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती ऋतिक. पहिले 3 चेंडू सिंगल सिंगल सिंगल, त्यानंतर विकेट आणि विकेट. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. विकेट हॅट्रिक कंप्लीट होत असेल बंटी दादा भोईर. 4000 रुपयाचं कॅश प्राइज. फिरोज शेख यांच्याकडून खास करून डोळका क्रिकेट असोसिएशनला शुभेच्छा आल्यात, त्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. इथे फटका चांगला सेन्सिबल क्रिकेट आणि डायरेक्ट हिट झालाय. आता इथे पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. मयूर दिनकर डायरेक्ट हिट अटेम्प्ट केला, सक्सेसफुल राहिला, पण आता तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जाईल. नॉट आउट. पॉपिंग क्रीज वरती बॅटर सेफली पोहोचलत. एक सिंगल धाफलकावरती ऍड केली जाईल. 12 धावा धाफलकावरती. विकेट हॅट्रिक साठी 2 गोलंदाजांना संधी होती, एक कल्पेश यादव आणि एक ऋतिक दिवाने, पण विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट झालीच नाही. बंटी दादांचे 4000 रुपये सेव्ह झालेले आहेत तब्बल. पण अजून 2 षटकं बाकी आहेत. अविनाश दादा हुमने त्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर सौजन्य लाभले, त्यांचं मनापासून आभार. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती पाली. फुल टॉस, पंचाचा वाईट बॉलचा इशारा. त्याचबरोबर प्रकाशदादा भंडारी त्यांचे देखील मोलाचं सहकार्य आमच्या स्पर्धेसाठी लाभलाय, त्यांच्या मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर सौजन्य त्यांचे मनापासून आभार. असोसिएशनचा विचार केला ना पूर्णपणे अडचणीमध्ये सापडली आहे. एक सिंगल आले, सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 14.
अर्ध्यापेक्षाही जास्त संघ तंबूच्या आश्रयाला आहे. गोलंदाज तयार. इथे फटका चांगला, तिथे क्षेत्ररक्षक दूर, निघेल गोलंदाजाचा धूर, बॉल सीमापार. 4. म्हणजे 14 धाव्यांपर्यंत एकही चौकार नव्हता, पण त्या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 झाली. गुरनाच्या बॅटमधून पहिला चौकार आला. इथे फटका चांगला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट ची मात्र होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाला आक्षेप. 20 धावा ज्या मात्र फलकावरती आहेत. चौथं षटक मार्गस्थ असताना 20 धावा फलकाबद्दल अर्ध्यापेक्षाही जास्त संघ मात्र तंबूच्या आश्रयाला आपण पाहतो. गोलंदाज तयार. इथे सुंदर चेंडू हाताळला गुरुनाथ. 7 चेंडू मध्ये 11 धावा बनवल्यात. तर दुसऱ्या बाजूला लक्ष्य एक बॉल मध्ये 1 धाव बनवल्या. गोलंदाज तयार. इथे योगेश वाघ सरांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं ना तर सुपला शॉट खेळायचा प्रयत्न होता, पण बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू डॉट येईल. चेंडू निर्धाव. 4 षटकांचा खेळ संपला. म्हणजे अद्यापर्यंत 24 चेंडूंचा खेळ संपला आणि धावसंख्या दाफलकावरती फक्त ना फक्त 20. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. अनुज जाधव गोलंदाजी ट्रॅक वरती. म्हणजे पहिल्या षटकाचा विचार केला कल्पेश जाधव हाताळलाय आणि आता अनुज जाधव इथे सुंदर चेंडू हाताळला. पंचाचा वाईट बॉलचा इशारा आणि 1 बाउन्स. अनुजला वॉर्निंग दिली आहे. अजून एक बाउन्सर आला तर दंडित घोषित केलं जाईल. 21 धावा फलकावरती. ते जाऊन चेंडू शरीरावरती आदळतो. हा चेंडू डॉट येईल. चेंडू निर्धाव येईल. स्वर्गीय सुभदा पांडुरंग देशमुख यांच्या स्मरणार्थ वाल्केश्वर प्रतिष्ठान आयोजित वाल्केश्वर चषक आपण पाहतो. ही स्पर्धा भरवत असताना खूप सारी मेहनत अमितदादा देशमुख, शेखरभाई देशमुख असतील, त्याचबरोबर सनीदादा देशमुख, श्यामदादा असतील. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी सर्व आयोजकांनी घेतलेली आहे. शेवटचे 6 चेंडू. आता तर विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली तर बंटीदादा भोईर यांच्याकडनं 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तिथे चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. लकीच्या बॅट मधून चपराट 4. बंटीदादा भोईर यांच्याकडनं परत एकदा समालोचन कक्षासाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. त्यांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. इथे फटका चांगला, तिथे क्षेत्ररक्षक
चुकी घडली आणि बॉल जाईल एक टफाकात बाउंड्री लाईनच्या बाहेर. लकीच्या बॅट मधून अजून एक चपराट 4. धावा फलकावरती अनुज वरती आक्रमण चढवलं लकीनं. इथे हा फटका देखील चांगला पण तिथे शाहीद 11 गुंडे संघाची भिंत उभी आहे. कल्पेश जाधव त्याने टिपलाय झेल आणि संपला बॅटर लकीचा खेळ. 1 more बिग विकेट डाऊन फलंदाज बाद. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती अनुज आणि चा बॉल फटका इथे चांगला. तिथे क्षेत्ररक्षण लास्ट जबाब होताना पाहायला मिळेल. एक सिंगल आली स्ट्रायकर एंड वरती गुरुनाथला पण पाहतो. 31 धावा दफलकावरती. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू पहिल्या 17 मधले. गोलंदाज तयार. सध्या बॉल फटका इथे चांगला. तिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुरुनाथच्या बॅट मधून येतोय हा चपराट 4. चला सारंग 11 आणि विपुल 11 टॉस साठी संपर्क साधा. सारंग 11 आणि विपुल 11 कॅप्टन आपण टॉस साठी संपर्क साधायचा. विपुल 11 तळेगाव, सारंग 11 टॉस आपण करणार आहोत आणि टॉस करण्यासाठी मी प्रसिद्ध उद्योजक रफिकभाई शेख यांना विनंती करतो. दादा यायचं आपण. रफिकभाई शेख यांच्या शुभ हस्ते आणि बंटीदादा भोईर यांना विनंती आपण यायचं टॉस साठी यायचं. टॉस का बॉस मध्ये प्रसिद्ध उद्योजक आणि शाहीद 11 गुंडे संघाचे स्पॉन्सर आणि वाळुकेश्वर क्रीडा स्पर्धा म्हटली की नेहमीच ज्यांचं नाव गुणगुणतं असे रफिकभाई शेख, लहूदादा गायकर यांचे नाव सातत्याने या विभागामध्ये गुंततात. आज बंटीदादा भोईर उपस्थित आहेत. दादांना विनंती यायचं आपण. आपला मित्र परिवार त्यांनाही बोलवा. टॉस आपण करणार आहोत. हुमने साहेब यांच्या वतीने एक आकर्षक असा कूलर आम्हाला लाभलेला आहे. त्यांना विनंती यायचं आपण टॉस करण्यासाठी. समालोचन कक्षामधली जेवढी गर्दी सगळी कमी करायची. फक्त तिथे खेळाडू बसतील. चला लगेच. इथे कोणच थांबणार नाही. फक्त 9 जेवढे 11 खेळाडू असू द्या ना. व्यासपीठावर बसा किंवा तिकडे बसा. इथे खेळाडू कक्षामध्ये बसू नका ही विनंती. चला सर्वांना विनंती. आपणच जर चुका केल्या तर प्रत्येक जण इथे येऊनच बसेल. अविनाशजी हुमने त्यांच्या वतीने एक आकर्षक असा कूलर आहे. त्याचबरोबर भीमदादा भोईर उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत करू. रफिकभाई यांना विनंती यायचं आपण. रफिकभाई शेख आपण यायचं टॉस साठी. चला दोन्ही टीमचे कर्णधार
सारंग 11 टीमचा कर्णधार आणि विपुल 11. विपुल 11 संघाचा संघनायक आलाय का? विपुल 11 संघाचा संघनायक. आपण ताबडतोब संपर्क साधा. ही विनंती. ऑन स्क्रीन आपण पाहतात आमच्या जीवाभावाची माणसं, सध्याच्या घडीला क्रिकेट क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. तर सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण करू. चला विपुल 11 संघ नाही आहे का? विपुल 11 विपुल दादा अधिकारी, चला प्रथमेश थोडंसं काही करा. टॉस आपण करणार आहोत दादांच्या शुभ हस्ते. टॉस आपण करू. समालोचन कक्षाच्या समोरून थोडीशी गर्दी कमी करा ही विनंती. बंटी दादा यांना विनंती, आपण यायचंय व्यासपीठावर. अमित दादा कॉइन. टॉस आपण करू. आणि आता कोण कॉल करत आहे? ओके, सारंग 11 हेड असा कॉल आणि ते आलेला आहे हेड. सारंग 11 संघ टॉस जिंकलाय. मान्यवरांचं विशेष आभार. आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय, काय निर्णय घ्याल? सर आम्ही पहिले फिल्डिंग घेणार. ओके, ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद. चार षटकांचा सामना याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. यानंतर होणारी लढत. तीस चेंडू आणि 36 धावांचा पाठलाग. आपण या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करू. कैलासवासी शुभदा पांडुरंग देशमुख यांच्या स्मरणार्थ वाळुकेश्वर प्रतिष्ठान शिरोशी आयोजित ही क्रीडा स्पर्धा जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. शाहीद 11 गुंडे जिंकते तर अनंता भोईर आणि जयवंत शेठ खंडागळे उपसरपंच, अनंत शेठ भोईर प्रसिद्ध उद्योजक आहेत, यांच्या वतीनं 500 रुपयाचं प्राइज आहे टीमसाठी. नाही, 8 संघांमध्ये एकच पारितोषिक आहे. म्हणजे जो संघ आज 3 सामने जिंकेल त्याला पारितोषिक आहे. याची नोंद घ्यायची प्रत्येक संघाने. मॅचला सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम भातसाई कल्पेश जाधव आणि त्याला साथ देण्यासाठी ऋतिक दिबाने मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. यंदाचा हंगाम या संघाने गाजवला. खास करून सातत्यानं जर आपण पाहिलं MD स्पोर्ट कुडगर या संघानं नावानं खेळणारा संघ आज शाहीद 11 गुंडे या नावानं खेळताना पाहायला मिळतं. विशेषतः कॅप्टनचं कौतुक करू आपण, ज्या प्रकारची संघ बांधणी केलेली आहे. कल्पेश जाधव सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर, तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार आहेत. भरत यांच्या हातामध्ये बॉल आहे. पहिला चेंडू कल्पेश जाधवचं आक्रमण. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. 2 वर्षीचा विजेता शाहीद 11 गुंडेची सुरुवात दमदार. षटकार. खास करून आज रफिकभाई शेखने पूर्ण शहापूर तालुका गोळा करून आणलेला. NP, नीरज स्पोर्ट, साई स्पोर्ट आज सगळे एकत्र आहेत आणि आज त्यांची कामगिरी कशी होते ते पाहिजे आपल्याला. जबरदस्त फटका. भरतच्या विरोधामध्ये षटकार 6 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सध्याच्या घडीला भरत, जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. फुलटॉस आणि बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. 6 रन.
मध्ये 6 बॉलवर 6 षटकार जो फलंदाज खेळेल त्यासाठी प्रफुल्ल देशमुख, रुपेशदादा डोंगरे, संदीप गायकर, ठाणे जिल्हा अध्यक्ष पत्रकार संघटना आणि योगेशजी खाटेगरे यांच्याकडून पारितोषिक आहे 5,555 रुपयाचं. 2 बॉलमध्ये 2 षटकार आलेत ते कल्पेश जाधव यांच्या पाठमधून. भातसाईचा हा ढाण्या वाघ दिनेश चौधरी यांच्या वतीनं मैदानाच्या बाहेरील आयवा जलासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. कराडा वरून आलेत येथील प्रेक्षक वर्गासाठी परभणी. तिसरा चेंडू आणि तिसराही चेंडू सीमा पार. लगातार तिसरा षटकार कल्पेश जाधव, भातसाईचा ढाण्या वाघ त्याच्या पाठमधून षटकार. जबरदस्त फलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलवर 3 षटकार या स्पर्धेतली पहिली षटकार हॅट्रिक आहे कल्पेश जाधव. इथे टाकलेला हा चेंडू आणि इथे चौथा चेंडू सीमा पार. लगातारचा चौथा षटकार 6 रन. झालं बंटी दादा भोईर कुठेतरी बाहेर गेले होते. इथे आतंक माजवला मैदानाच्या कल्पेश जाधवने. 5 चेंडू 5 षटकार आणि इथे सन्मान दिलाय. हे क्रिकेट आहे मित्रांनो. एखाद्या गोलंदाजाचा होप्स डाऊन होऊन नाही द्यायचा हेच दाखवलं कल्पेशने. पारितोषिक होतं 5,555चं 6 षटकारांसाठी. 5 त्याने खेळले होते परंतु 6वा चेंडू त्याने डिपेंड केलेला. संघाची धावसंख्या धावफलकावर 31. 30 धावा धावफलकावर. ऑन द बोर्ड 200 रुपयाचं पारितोषिक आयवा झेलासाठी होतं. आलेत का प्रेक्षक? दिलेले आहेत. ओके. विजयासाठी धावांची आवश्यकता 25 चेंडू आणि 24 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती 6 धावांची. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. विलास पाटेकर ज्यांनी हा संघ प्रस्तुत केलेला आहे. मला वाटतं हेमंत सोकांडे सारंग 11 तो संघ त्यांनी प्रस्तुत केलेला आहे आणि आता ते सध्याच्या घडीला असोसिएशन मध्ये खेळत आहेत डोळकाम असोसिएशन मध्ये. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट रिव्हर्स आणि इथे मॅच फिनिश. दर्शन काय जबरदस्त फलंदाजी झाली. शाहीद 11 गुंडेने आमचा आयोजक कमिटीचा टाइम वाचवला. संदीप सर तुमचंही कौतुक. हा 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे आयवा जलासाठी. एकदाच आपण पारितोषिक सांगतो. एकदा जे पूर्ण झालं एकदाच सांगायचं. डबल नाही. व्यासपीठावर यायचंय रफिक भाई. व्यासपीठावर यायचंय सर्वांनी.
खास करून अनंत भोईर यांच्या वतीनं पारितोषिक होतं. कल्पेश जाधव याच्यासाठी 500 रुपये. कल्पेश जाधव याच्यासाठी 500 रुपये. अनंत भोईर प्रसिद्ध उद्योजक गुंडेचे. अनंत सर कुठे आहेत? आहेत इकडे. इकडे सर. ओ सर इकडं इकडं. हा जरा गॉगल बिगल घाला नाही का? ओके या तुम्ही या. कल्पेश जाधव यायचं आपण व्यासपीठावर. आपल्यासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. अनंत भोईर यांच्या वतीनं सर पुढे या ना थोडं. तुम्ही दिसले पाहिजे लाईव्हला. कल्पेश जाधव. कल्पेश जाधव आपण यायचं. आपल्यासाठी जी बॅटिंग केलेली आपण त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं. थोडीशी चर्चा देखील कल्पेश बरोबर आपण करू, कारण सध्याच्या घडीला भरपूर टचमध्ये हा खेळाडू आहे. जुन्नर तालुक्यामध्ये देखील ॲज अ आयकॉन जो मात्र खेळायला. कल्पेश 5 चेंडू 5 षटकार आले. खूप मोठी पर्वणी होती. 10-15 हजार रुपयाचं पारितोषिक होतं 6 बॉल 6 षटकारला. परंतु ज्या प्रकारे तू डिफेन्स केला त्याबद्दल काय बोलशील? बॉलर असतो. बॉलरचं तिथं 6 बॉल 6 मारू शकलो असतं, पण समोरच बॉल होता. पण बॉलरला थोडीफार इज्जत नेक्स्ट वेळेस तो बॉल टाकेल नाही भरोसा नाही, म्हणून त्याला मी प्लेस करून त्याला सन्मान ठेवून दिला. ओके हे होते कल्पेश जाधव. अभिनंदन. अजून एक पारितोषिक आहे. भोईर साहेब कुठे गेले? हां कुणासाठी येते? हा जिंकणाऱ्या संघाला म्हणजे गुंडेला. कॅप्टन यायचे. कॅप्टन आपण कॅप्टन संदीप सर आपल्यासाठी 500 रुपये. ना बॅटिंग ना बॉलिंग तरी 500. ही अनंत भोईर यांची खासियत आहे. कॅप्टनसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. हे घ्या हे 500 रुपयाचं पारितोषिक. खास करून हे पारितोषिक आपल्याला पाहायला ऑनलाईन सध्याच्या घडीला चालू आहे. हे 500 रुपयाचं पारितोषिक तुमच्यासाठी. अभिनंदन. धन्यवाद. आणि जेवढे लहान लहान मुलं आहेत व्यासपीठावर जेवढी लहान लहान मुलं आहेत 5 जण, त्या 5 जणांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक गुंडे संघाकडून. ओके 5 जणांना वाटून घ्या. 100. ओके नाही ते दोघं राहिलेत का? ते दोघं घ्या. 7 जणांना घ्या वाटून 500. सारंग 11 चा कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. सारंग 11 चा कॅप्टन. मॅच थांबवा 1 मिनिट. Sarang 11 win the toss and choose the field first. Sarang 11 कॅप्टन. आयोजक कमिटीशी लगेच संपर्क साधायचा आहे. मकरंद पाटेकर म्हणजे विलास पाटेकर आपण संपर्क साधा आयोजक कमिटीशी. धन्यवाद. मॅचला सुरुवात आणि समालोचन कक्षात दर्शन. आणि आतापासून अनंत भोईर यांनी सांगितलं माझं पारितोषिक जरा वेळासाठी बंद आहे. धन्यवाद. महेश निरगुडा कुठे असतील समालोचन कक्षाशी संपर्क साधा.